पुण्यातील खराडीतल्या पार्टी प्रकरणी काल पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने या प्रकरणातील जे 5 आरोपी होते त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर इतर ज्या 2 महिला आरोपी होत्या त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेला आहे। या 5 आरोपींमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश आहे। त्यांना देखील 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र आता यापुढची नेमकी कायदेशीर काय अशा पद्धतीची लढाई असणार आहे, कारण एकनाथ खडसे यांनी काल देखील स्पष्ट केलेलं आहे की कुठेतरी खडसे कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी हा सर्व प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आता पुढचं नेमकी काय तुमची भूमिका असणार आहे, कशा पद्धतीने आता पुढे कायदेशीर प्रक्रिया पार पडणार? काल माननीय कोर्टाचा निर्णय पाहिला, त्यामध्ये 5 जणांना पोलीस कस्टडी आणि दोघांना त्या ठिकाणी 2 महिलांना त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आली। मला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं, म्हणजे ज्या निकालाचंही आश्चर्य वाटलं, पण त्याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की पोलिसांनी त्या महिलांची मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली होती, म्हणजे सरकारनेच त्या महिलांची मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली। वास्तविक त्या महिलांच्यापैकी एका महिलेच्या पर्समध्ये जे काही पदार्थ कोकेन सदृश्य वगैरे म्हणतात किंवा गांजा सदृश्य म्हणतात ते तिच्या पर्समध्ये सापडले। जिच्या पर्समध्ये ते सापडले, जिने ते स्वतः वापरले, जिने स्वतः ते काढून दिले किंवा पोलिसांनी काढले, तिला बाकी मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळते। आणि पोलिसच स्वतः FIRमध्ये म्हणतात की ह्यांच्याकडे म्हणजे प्रांजल खेवलकर किंवा यांच्याकडे अशा स्वरूपाचा गांजा सदृश्य किंवा कुठलीही वस्तू सापडलेली नाही। त्यांनी आत्तापर्यंत आम्ही ठामपणे सांगू शकतो की त्यांनी कुठलाही ड्रग वगैरे सेवन केलेला नाही। आता अशा स्वरूपामध्ये पोलीस कसं काय त्यांची कस्टडी मागवू शकतात? पोलीस कस्टडी उलट त्यांना साक्षीदार करायला पाहिजे असतं, तर ज्यांच्या पर्समध्ये हे सापडलं त्या पर्समध्ये सापडलं तर महिलांची मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतात। एकंदरीत हे सारं प्रकरण संशयास्पद वाटतं। अशाच अनेक गोष्टी याच्यासमोर येऊ शकतात, त्याच्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे। पोलीस जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे, पुरावे कुठले तरी हे करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आम्ही या संदर्भामध्ये जरी कितीही याने मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला किंवा आणखीही काही जोडण्याचा प्रयत्न केला तरी मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा लढू, हायकोर्टापर्यंत जाऊ, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ पुढच्या कालखंडात तशी काही परिस्थिती निर्माण झाली तर। परंतु मला वाटतं हे सगळं काय म्हणतं की ठरवून केलेलं कुठतं, आम्हाला बदनाम करण्यासाठी हे सगळं चाललेलं दिसतं आहे। बरं, या सगळ्या याच्यात तुम्ही ज्या 2 महिला आरोपींची नावं घेतली त्यामध्ये या महिला पोलिसांनीच प्लांट केल्यात असा आरोप देखील तुमच्याच वकिलांकडून करण्यात आलेला आहे। कारण ज्या पद्धतीने काल देखील कोर्टात जी काही युक्तिवाद करण्यात आला त्यावरून तशा पद्धतीचा आरोप करण्यात आलेला आहे। तुम्हालाही देखील तसंच वाटते पोलिसांनी ज्या प्लांट केलेत? 100% हे खरं आहे, कारण ह्या ज्यापर्यंत हे 3 जण 4 जण काहीतरी पार्टीला बसले होते, इकडून तिकडे गेले किंवा तिकडून इकडे गेले असतील, तोपर्यंत ह्या महिला त्या ठिकाणी आलेल्या नव्हत्या। ज्यावेळेस हा पोपटाने आणि यादव हे 2 जण आले, ते हे 2 जण त्या महिलांना सोबत घेऊन आले, मुलींना सोबत घेऊन आले त्या ठिकाणी। तोपर्यंत त्याला हे जे उर्वरित ह्या प्रांजल वगैरे तर त्यांना ओळखतही नव्हतं, काही घेणं नव्हतं, काही संबंध नव्हता। नंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये ह्या मुली आल्या त्या पोपटाने बरोबर आणि यादव बरोबर। आता पोपटाने आणि यादवचे संबंध प्रांजल वगैरे या सर्वांशी अगदी 15-20 दिवसापूर्वी काहीतरी कुठेतरी आले आणि त्याच्यातून त्यांनी म्हटलं की आम्ही येतोय म्हणून त्यांनी या सांगितलं आणि ते मुलींना घेऊन आल्यानंतर लगेचच एक 15-20 मिनिटानं तिथं लगेच पोलीस आले आणि त्यांनी तुमच्याजवळ काय वगैरे छानबीन सुरू केली। हा योगायोग होऊ शकत नाही। त्या ठिकाणी पोपटाने आणि यादव आले त्या मुलींना घेऊन, लगेच पोलीस 10 मिनिटांना त्या ठिकाणी पोहोचतात, हा योगायोग असू शकत नाही। आणि त्यानंतरही मी पोलीस प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर काल आमचे पोलीस कमिशनर देऊ शकले नाही, ते उडवाउडवीचे उत्तर। मी सांगितलं होतं की रेव पार्टी आहे का, कशावरून ठरवले तुम्ही रेव पार्टी? 5 जण बसले एका ठिकाणी, रेव पार्टी होऊ शकते का एका प्रायव्हेट घरामध्ये? त्याचं उत्तर मला कमिशनरने दिलं नाही। दुसरं कमिशनरला मी विचारलं की ते आमचे प्रायव्हेट फोटोज आणि याचं सगळं फुटेज हे बाहेर कसं आलं? कमिशनर म्हणतात की त्रयस्थ माणसानं काढलं तर मला कोणाला बंदी घालता येणार नाही।
माझा एक प्रश्न साधा आहे याच्यामध्ये आहे की कोणतीही रेड ज्यावेळेस घालायला जातो ड्रग्सच्या संदर्भामधले असेल का अन्य संदर्भामध्ये असेल, ते क्षेत्र प्रतिबंधित घोषित करावं लागतं, म्हणजे प्रतिबंधित असतं. त्या ठिकाणी कुणालाही प्रवेश नसतो रेड घालताना, कोणालाच नाही, पोलिसांच्या व्यतिरिक्त. कारण पोलिसांची झडती घेतली जाते, त्यांच्या झडती घेतल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो त्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये. मग असं असताना असा कोणता अंतर्यामी पुरुष होता की त्याला रात्री लक्षात आलं, स्वप्नामध्ये आलं की आता इथं रेड पडणार आहे आणि आपण याचं आता व्हिडिओ शूटिंग केलं पाहिजे, म्हणून तो त्या ठिकाणी गेला. आणि ज्या ज्या ठिकाणी प्रांजलने यांना घेऊन गेले त्या ठिकाणी तो प्रत्येक वेळी गेला, त्यानं प्रत्येक वेळी व्हिडिओ शूटिंग दिलं आणि ते प्रत्येक वेळी टी व्हीवर येत गेलं, मीडियावर येत गेलं. असं कोण अंतर्यामी पुरुष होता आणि प्रतिबंधित क्षेत्रामध्ये पोलीस आयुक्तांकडून कसा प्रवेश देण्यात आला, कोण थर्ड पार्टी दिला, आणि जर थर्ड पार्टी गेला असेल तर त्यानेच काही टाकलं नसेल हे कशावरून, असे अनेक प्रश्न त्या बरोबर, माध्यमातून हे मुद्दे तुम्ही उपस्थित करतायत. मात्र यातले जे तुम्ही आता जी दोन नावं घेतली, पोपटा आणि श्रीपाद यादव, आणि ज्या दोन महिला, म्हणजे हे चौघे जण प्लांट केले गेलेत असं म्हणता येईल, तुम्ही असं हे करतायत? कारण हे चौघजण नंतर खरं तर या प्रांजल आणि या सगळ्या लोकांशी जोडले गेलेत 15 दिवसांपूर्वी, तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे. मग हे चारही जणांवरती संशय, हे चौघच्या चौघं प्लांट केले गेले असतील? निश्चित जे काही आहे ते चौकशीमध्ये येईल. मी असं आज खात्रीनं सांगू शकत नाही की हे होते, पण संशयाला जागा आहे. पोलिसांच्या तपासामध्ये तुम्ही सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा कोणाला जर पाहिलं तर लक्षात येईल की कुणी आधी 2-3 वाजेपर्यंत कुणी बसलं नव्हतं, 4-5 जणं बसले आणि ती प्रायव्हेट पार्टी होती. ती काही करायला कोणाची मनाई नव्हती. त्या ठिकाणी अंमली पदार्थाच्या संदर्भात जो आला तो ह्या महिला आल्यानंतर आला, आणि प्लॅन केल्याशिवाय महिला तिथे येऊ शकत नव्हत्या. आले कसं, ह्यांचा काही परिचय नाही, घेणं नाही, त्या महिलांनी ओळखत नाही, आणि त्या महिला अचानक येता काय आणि पोलीस येता काय आणि त्यांच्या पर्स तपासता काय, हे सारं संशयास्पद तपासांत ते लक्षात येईल. बरं, या प्रकरणामध्ये काल जी सुनावणी पार पडली त्यामध्ये राहुल नावाचं एक नवीन व्यक्ती समोर आलं आहे. त्याचं काल पोलिसांकडून नाव घेण्यात आलं. त्याने हे सगळं पुरवलं आहे, हुक्का पुरवणं किंवा पेडर, तो मात्र कुठेही यामध्ये दिसत नाही आहे. याबाबत काही चर्चा झाली किंवा प्रांजल यांनी काही तुम्हाला सांगितलं किंवा काही माहिती मिळाली तुम्हाला? नाही, प्रांजलची माझी डायरेक्ट चर्चा झालेली नाही आहे, पण असे नवीन नवीन मला प्लॅन्टच आहे, आपलं हे केलेलंच आहे, काय म्हणतात ठरवूनच केलेलं ज्या ठिकाणी असतं की असं करायचंच आहे, यांना बदनाम करायचंच आहे, ही चौकशी लांबवायचीच आहे, असं त्या ठिकाणी असं अनेक नावं पुढे येतील बोगस. कोणी राहुल येईल, आणखी कोणी मग येईल, कोण येतील सांगता येत नाही. जर तो राहुल आला तर आला कसा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये? तर मी म्हणतो आहे की तुम्ही घोषित केलं ना क्षेत्र, तुम्ही रेडला जाताना आता नियम आहे, कायदा आहे, पंच घेऊन जावं लागतात तुम्हाला त्या ठिकाणी, पंचासहित त्या ठिकाणी घुसावं लागतं. मग तसा थर्ड पर्सन आला म्हणता तुम्ही, पळून गेला किंवा आला, तर मग तो आला कसा तिथे आणि पळून कसा गेला तुमच्या उपस्थितीत, आणि तुम्ही कसं जाऊ झालं त्याला? अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात. आणि आणखी मला शंका आहे पोलिसांवर की अनेक हे जर त्यांनी ठरवूनच अशा स्वरूपाचं केलं असेल की यांना बदनामच करायचं, आणखी काही 5-6 दावा घुसवता येईल, मग आम्हाला असे पाहिजे, हे चौकशी करायची आहे. तुम्हाला एक स्पष्ट आहे, या ठिकाणी हे स्पष्ट आहे की प्रांजल खेवलकरने कोणतंही ड्रग घेतलेलं नाही. दुसरं, त्याने कोणताही ड्रग बाळगलेला नाही. तिसरं, त्या ठिकाणी त्याने काही मदत केली असंही चित्र दिसत नाही. आणि मग या संदर्भामध्ये कशावरून तुम्ही असं म्हणू शकतात? आणि मला तर आश्चर्य वारंवार वाटतं की ज्या महिलेच्या पर्समध्ये सापडलं व्हिज्युअल आहे, बरं झालं तुम्ही व्हिडिओ काढला, जो थर्ड पर्सन असेल का कोणी असेल, पण त्या निमित्तानं जगासमोर आलं तरी सर्वांना दिसतं आहे की ते याच्यामधून हे काढलेलं आहे, हे काढता आहे. तिच्याकडून चौकशी करायची ना की तू कुठून आणलं, कसं आलं, तुझ्या पर्समध्ये कसं आलं, तिचे चौकशी सोडून दिले आणि ह्यांच्या चौकशा करत राहिल्या. मला वाटतं की पोलिसांचा या संदर्भामध्ये जो दृष्टिकोन आहे तो निव्वळ या ठिकाणी बदनाम करण्याचा दिसतो आहे. बरं, यामध्ये काल रोहिणी खडसे स्वतः कोर्टात उपस्थित होता, वकिलीचा कोड घालून त्या ठिकाणी त्या उपस्थित होता, आणि या सुनावणी दरम्यान, युक्तिवादादरम्यान त्यांचं आणि प्रांजल खेवलकरांचं देखील बोलणं झालं, चर्चा झाली. तुमचं काही बोलणं झालं का रोहिणी खडसेंशी, की काय नेमकी चर्चा किंवा जी घटना घडली त्याबाबत प्रांजल खेवलकरांनी काही सांगितलं की काय नेमकं तथ्य आहे किंवा? त्या ठिकाणी रोहिणी खडसे यांचं प्रांजल करंजकरशी बोलणं झालं. त्यामध्ये थोडक्यात बोलणं झालं, पण प्रांजलने हे सांगितलं
मी बायकवाडा सांगतो, मी कोणतेही ड्रग घेतलेले नाही. बरं, यांनी कोणता खोटा रिपोर्ट आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला चॅलेंज केलं पाहिजे हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टात किंवा वरिष्ठ पातळीवर. असे कोणतेही उद्योग मी केले नाही. या महिलांना मी ओळखत नाही, मी कधी पाहिलं पण आहे म्हणे आयुष्यामध्ये महिला वगैरे या. आणि या ठिकाणी आल्या, अचानक बसल्या आणि लगेच पोलीस आले, आम्हाला धक्का बसला, अशा स्वरूपाची चर्चा केली. बाकीची काही चर्चा त्याच्यामध्ये झाली. धन्यवाद. तर या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण खडसे कुटुंबियांना बदनाम करण्याचं काम हे पोलिसांकडून केलं जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्याकडून केला जात आहे. आणि यापुढची जी काही लढाई असेल, अर्थात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही जाऊ, असं देखील एकनाथ खडसे यांच्याकडून सांगितलं जात आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.